हॅलो स्टुडंट्स, माय नेम इज प्रथमेश सर. आपण 12th सायन्स साठी मॅथ्स 2 चा लेसन नंबर 1 डिफरन्शिएशन चालू केलेला आहे आणि त्यातला एक्सरसाइज 1.1 आपण चालू केला होता. त्या क्वेश्चन एक्सरसाइज 1.1 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 कंप्लीट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 आपला चालू आहे. लास्ट व्हिडिओ मध्ये काही क्वेश्चन केलेत आपण. क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मधला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 घेतले त्यातलं मी. ओके, इथे लक्ष द्या. आता हा क्वेश्चन जो आहे तो लिहिलाय मी इकडे. त्याच्यानंतर लेट y इज इक्वल टू मी परत क्वेश्चन लिहायचं आहे, पण मी इथे काय करतो, थोडंसं चेंज करतो. e⁻²x आहे माझ्याकडे, त्याच्यानंतर -e⁻²x आहे. जर डोक्यावर मायनस असेल तर तो डिनॉमिनेटरला प्लस होतो का? म्हणजे हे असं होईल का 1/e⁻²x होणार का? आणि खाली इकडे पण तसंच e⁻²x प्लस 1/e⁻²x. का खाली आल्यानंतर प्लस झाला? कारण वरती जर मायनस असेल तर खाली आलं की प्लस होणार. नेक्स्ट, आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करा. ह्याच्या खाली काहीच नाही, 1 असतो. ह्याच्या खाली 1 असतो. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. काय ते बघा, y इज इक्वल टू e⁻²x मल्टिप्लाय e⁻²x e⁻4x येणार. त्याच्यानंतर मायनस 1 मल्टिप्लाय 1 1 येणार, बरोबर. आणि त्याच्या खाली काय राहणार, e⁻²x वजा e⁻²x. इकडे डिनॉमिनेटरला पण सेम तसंच e⁻²x मल्टिप्लाय e⁻²x e⁻4x आलं. त्याच्यानंतर 1 प्लस 1 मल्टिप्लाय 1 1 आलं आणि खाली e⁻²x मल्टिप्लाय 1 e⁻2x आलं. ओके, आता इकडे हा e⁻²x कॅन्सल होणार आहे का? इथे हा e⁻²x हा कट होणार ना, मग e⁻2x गेला. आता राहिले का माझ्याकडे? जे राहिले ते इकडे लिहून ठेवतो मी. काय राहिले? e⁻4x मायनस 1 अपॉन e⁻4x प्लस 1. ओके, आता आपण ह्याला डिफरन्शिएट करणार आहोत. देयरफॉर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. चला, आता y चे डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy/dx. आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये हेच करतोय. y चे डेरिव्हेटिव्ह dy/dx. त्याच्यानंतर इथे u/v फंक्शन आहे, बरोबर. न्यूमरेटरला पण फंक्शन आहे, डिनॉमिनेटरला पण फंक्शन आहे. पण u/v चा फॉर्म्युला वापरणार आपण. काय येणार ते? v, पहिला आपण v घेतो e⁻4x प्लस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ u. डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे काय आहे? e⁻4x मायनस 1. त्याच्यानंतर मायनस u e⁻4x मायनस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे e⁻4x प्लस 1. ओके, आणि डिनॉमिनेटरला काय राहणार? v² म्हणजे e⁻4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, कळतं का इथपर्यंत? पुढे dy/dx इज इक्वल टू इथे काय होणार बघा. मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा आपण u/v चा फॉर्म्युला वापरतो तेव्हा जिथे d/dx दिसतोय आपल्याला त्याचंच डेरिव्हेटिव्ह निघणार. बाकीच्यांचं डेरिव्हेटिव्ह काढायचं नाहीये, याचं डेरिव्हेटिव्ह निघणार. बाकी सगळ्या टर्म्स ॲज इट इज कॉपी करणार आपण. ओके, म्हणजे काय राहणार बघा इकडे. इथे e⁻4x प्लस 1 डेरिव्हेटिव्ह e⁻4x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? e⁻4x चं डेरिव्हेटिव्ह e⁻4x आणि परत 4x चं डेरिव्हेटिव्ह निघणार का? हो, किती येणार ते 4x चं डेरिव्हेटिव्ह? 4. मी डायरेक्टली इथे घेतलं. चला, 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 संपलं तिथेच. मायनस हे वाली टर्म पण परत कॉपी करणार e⁻4x मायनस 1. त्याच्यानंतर e⁻4x चं डेरिव्हेटिव्ह परत तेच सेम e⁻4x चं डेरिव्हेटिव्ह e⁻4x आणि 4x चं डेरिव्हेटिव्ह 4. हा 1 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. आता इथे खाली डिनॉमिनेटरला काय राहिलं बघा. आहे तसंच लिहायचं e⁻4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर परत नेक्स्ट स्टेप dy/dx. काय करतो इथे लक्ष द्या. हा e⁻4x आणि हा 4 हे कॉमन आहे का दोन्ही ठिकाणी? बघा, हे वाला पूर्ण सेम दिसतोय. मी कॉमन काढू बाजूला. 4 e⁻4x असं कॉमन काढतो. 4 e⁻4x, बरोबर. आता ब्रॅकेट मध्ये काय काय राहिलं बघा. 4 e⁻4x केल्यानंतर इथे काय राहिलं? e⁻4x प्लस 1. त्याच्यानंतर इथे काय राहिलं? मायनस e⁻4x. हा मायनस आतमध्ये गेला तर मायनस हा प्लस होणार म्हणजे प्लस 1. डिनॉमिनेटरला आहे तसं सेम कॉपी करणार e⁻4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला, लास्ट स्टेप काय राहिलं बघा. इथे काय माझ्याकडे 4 e⁻4x. इथे बघा e⁻4x हा प्लस मध्ये आहे, हा मायनस मध्ये e⁻4x. कट होईल. राहिलं का 1 प्लस 1 2. आता हा 2 जो आहे त्याला 4 ला मल्टिप्लाय केलं तर काय 8 म्हणजे 8 राहिला माझ्याकडे आणि हा e⁻4x राहिला 8 e⁻4x आणि डिनॉमिनेटर आहे तसं कॉपी करायचं e⁻4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, इथे तुमचं क्वेश्चन संपतोय. कळते का? आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12.
क्वेश्चन नंबर 3 मधला 2 आहे. ओके, ते लॉग मध्ये असं काहीतरी दिलंय. ठीक आहे, इथे y इज इक्वल टू आपल्याला तो क्वेश्चन लिहायचे, पण तो कसं लिहितो बघा मी इकडे. इथे माझ्याकडे लॉग मध्ये जर असं 3 फंक्शन असतील, 1 2 आणि 3 असे 3 फंक्शन आपल्याला लॉग मध्ये असतील, तर आपण त्याला लिहिणार कसं? लॉग मध्ये 3 फंक्शन असतील तर पहिला फंक्शन लिहिणार पहिले tan क्यूब x. चला, त्याच्यानंतर प्लस घेणार. जर मल्टिप्लिकेशन मध्ये 3 फंक्शन असतील तर प्लस घेणार. दुसरा त्यानंतर परत लॉग घेणार. लॉग मध्ये दुसरा फंक्शन म्हणजे काय ते sin 4x. ओके, त्याच्यानंतर परत प्लस, तर ते पण मल्टिप्लाय मध्ये आहे. मग काय घेणार इथे? लॉग मध्ये x² + 7. ओके, ब्रॅकेट रेस टू 7, आणखी 7 पण आहे. चला, आता नेक्स्ट स्टेपला काय करू मी? y इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काढू शकतो, नक्की काढू शकतो. ओके, पण पहिला तर हा 7 जो आहे डोक्यावरून खाली आणू का? मी या स्टेपलाच तो खाली आणून ठेवतो, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला बरं पडेल. ओके, लॉग मध्ये डोक्यावरची टर्म अशी खाली येत असते, लक्षात ठेवा. चला, आता नेक्स्ट मध्ये काय करणार मी? डिफरन्शिएट करू का? डिफरन्शिएट y with respect to x. Differentiate y with respect to x. Therefore y चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? dy/dx. त्यानंतर log चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/x. म्हणजे काय येणार? 1/tan cube x. 1/tan cube x. त्याच्यानंतर परत डेरिव्हेटिव्ह निघणार का? कोणाचं निघणार? tan cube x चं, कारण तो वेगळा फंक्शन आहे. त्याच्यानंतर परत log चं डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे 1/sin 4x. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं निघणार? sin 4x चं निघणार. ओके, sin 4x चं परत डेरिव्हेटिव्ह निघणार. आता नेक्स्ट टर्म काय आपल्याकडे? +7 log च्या मध्ये काहीतरी फंक्शन आहे. मग काय येणार ते? 7 असा 7 अपॉन ते log चं डेरिव्हेटिव्ह काय? 1/x म्हणजे 1/x² + 7. 1/x² + 7. परत डेरिव्हेटिव्ह निघणार. हा कोणाचं निघणार ते? x² + 7 चं परत डेरिव्हेटिव्ह निघणार. x² + 7 चं परत डेरिव्हेटिव्ह निघणार. ओके, चला आता पुढे स्टेपला काय होणार बघा? dy/dx इज इक्वल टू 1/tan cube x आहे तसं राहणार. 1/tan cube x. त्याच्यानंतर tan cube x चं डेरिव्हेटिव्ह. आता इथे पहिले तर क्यूब आहे, मग त्या क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय होणार? 3 खाली येणार आणि tan च्या डोक्यावरती एक कमी करणार म्हणजे square x. आणि परत tan x चं डेरिव्हेटिव्ह निघणार, कारण tan x वेगळं फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x परत निघणार. त्याच्यानंतर प्लस sin 4x 1/sin 4x आहे तसंच 1/sin 4x. त्याच्यानंतर sin 4x चे डेरिव्हेटिव्ह परत याच पद्धतीने 4 खाली येणार, sin क्यूब x होणार. 4 खाली आलं, sin क्यूब x होणार आणि परत डेरिव्हेटिव्ह निघणार. कसलं परत डेरिव्हेटिव्ह निघणार इथे? sin x चं. sin x वेगळं फंक्शन आहे. ओके, त्याच्यानंतर माझ्याकडे काय आहे? +7/x² + 7. आणि आता इथे डेरिव्हेटिव्ह x² + 7 चं, x² चं डेरिव्हेटिव्ह 2x आणि 7 चं डेरिव्हेटिव्ह 0. कळलं का? नेक्स्ट इथे काय आलं बघा पुढे? dy/dx. dy/dx इज इक्वल टू इथे काय राहिलं? tan² x. एक tan कट होईल का? इथला tan² x आणि ह्यातला एक tan, दोन tan कट झाले, स्क्वेअर कट झाले. बघा, हा tan² x कट होईल आणि ह्यातले दोन कट होतील, एक राहील खाली. ओके, आता वरती काय राहिलं बघा? 3 राहिलं. tan x चं डेरिव्हेटिव्ह sec² x. 3 sec² x. डिनॉमिनेटरला काय राहिलं? एक tan x राहील का? एक tan x शिल्लक राहिलं. त्याच्यानंतर प्लस इथे इथे पण बघा sin क्यूब x, एक 3 sin आणि ह्यातले 3 sin कट होतील. म्हणजे राहिलं काय? इथे राहिलं 4 आणि sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x आणि डिनॉमिनेटरला काय राहिलं? एक sin x राहिलं का? एक sin x शिल्लक राहिलं डिनॉमिनेटरला. अच्छा, आता इथे प्लस 7 2 जार 14 डिवाइड बाय 14x. सॉरी, 7 2 जार 14 आणि हा x पण आणि खाली x² + 7 तसंच राहणार. ओके, आता नेक्स्ट स्टेपला काय करणार मी? त्यांनी थोडंसं इथपर्यंत आन्सर करेक्ट आहे, पण त्यांनी थोडं चेंजेस केले आणखी आन्सर मध्ये. जे पुस्तकाच्या मागे आन्सर तुम्हाला दिले ते. ओके, काय चेंजेस आहेत बघा? त्यांनी इथे 3 हा sec² x जर खाली आला, 1/sec म्हणजे काय असतो? 1/cos असतो का? तो 1/cos² x लिहू का त्याच्या जागी मी? आणि हा tan x जो आहे, tan x च्या जागी मी sin x/cos x लिहू का? tan x च्या जागी sin x/cos x टाकलं. बरोबर? इथे प्लस 4 cos/sin काय असतो? cot x. 4 cot x प्लस 14/x² + 7. राइट?
इथे dy अपॉन dx पुढे काय येणार dy अपॉन dx इज इक्वल टू हा 3 इथे मी असं चेंजेस करतो इथे थोडंफार बघा इकडे हा cos x कॅन्सल होतोय का cos x कॅन्सल झाला आता इथे राहिलं काय sin x आणि cos x मी काय करतो इथे 2 ने मल्टिप्लाय करतो आणि डिवाइड करतो का 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं कारण 2 sin x cos x माझ्याकडे फॉर्म्युला आहे 2 sin x cos x काय फॉर्म्युला आहे 2 sin x cos x चा sin 2x अच्छा आता डिनॉमिनेटरला sin 2x येणार मग sin 2x जर वर गेला तर काय होतो cosec 2x होतो का cosec 2x sin 2x खालचा वर गेला 1 sin 2x म्हणजे cosec 2x आता पुढे बघा इकडे काय होणार हा इथे 3 2 जा 6 राहिलं प्लस इथे 4 cot x आहे तसंच कॉपी केलं मी त्याच्यानंतर प्लस आपण आहे तसंच कॉपी करतो 14 x² + 7 ओके झालं आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14 क्वेश्चन नंबर 3 मधला क्वेश्चन नंबर 14 ओके लॉग मध्ये असं काहीतरी फंक्शन आहे ओके पहिले तर हा रूट आहे तो मला कट करायचा मला रूट नकोय मग त्यासाठी मी काय करणार माझ्याकडे असा एक फॉर्म्युला आहे 1 प्लस हा cos x 1 प्लस cos x काय फॉर्म्युला आहे 1 प्लस cos x इज इक्वल टू 2 cos² x/2 ओके आणि 1 मायनस cos x त्याचा फॉर्म्युला आहे 2 sin² x/2 ओके आता इकडे माझ्याकडे 5x/2 आहे म्हणजे इथे समजा 5x/2 असेल इथे x च्या बाजूला इथे 5 आणि इथे 2 असेल तर मग इथे पण काय करणार मी 5x/2 घेणार बरोबर 5x/2 घेणार इथे पण 5x/2 घेणार बरोबर म्हणजे इथे 5x/2 जर 4 होणार बघा इकडे मग फॉर्म्युला काय होणार आपला y is equal to log in the bracket log root मध्ये 1 plus cos x चा फॉर्म्युला काय आहे 2 cos² 5x/4 होणार आणि इकडे खाली काय येणार 2 sin² 5x/4 होणार ओके आता इकडे बघा इथे माझ्याकडे हा 2 कॅन्सल होतोय का हा 2 कॅन्सल होतोय y is equal to log in the log root मध्ये काय राहिलं 2 गेला cos² sin² म्हणजे काय असतं cot² 5x/4 ओके आता हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होईल का म्हणजे काय राहणार माझ्याकडे y is equal to log cot 5x/4 राहणार ओके आता log डिफरंशिएट करू का मी डिफरंशिएट y with respect to x ओके डिफरंशिएट y with respect to x केलं मी आता y चे डेरिव्हेटिव्ह काय आहे dy/dx ओके log चे डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे 1 काय येणार cot 5x/4 cot 5x/4 मल्टिप्लाय cot चे डेरिव्हेटिव्ह काय आहे -cosec² 5x/4 ओके त्याच्यानंतर 5x/4 चं परत डेरिव्हेटिव्ह लिहिणार का हो 5x/4 चं परत डेरिव्हेटिव्ह ठीक आहे आता पुढे काय करतो बघा मी इकडे dy/dx इज इक्वल टू हा मायनस चिन्ह आहे मायनसला मी इथे समोर घेतो ओके आणखी 5x/4 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 5/4 येईल का 5x/4 चं डेरिव्हेटिव्ह 5/4 कारण एक समान असतो आता इथे cot 5x/4 आहे cot म्हणजे काय असतं cos/sin असतो का cos 5x/4 डिवाइड बाय sin 5x/4 ओके त्याच्यानंतर हा कोसेकचा फॉर्म्युला काय असतो 1/sin म्हणजे हा sin खाली येईल का sin स्क्वेअर 5x/4 बरोबर राइट आहे का आता इथे बघा हा इकडचा हा एक sin x ह्यातला आणि ह्यातला एक sin x कट होतो म्हणजे राहिलं काय cos 5x/4 sin 5x/4 राहिलं माझ्याकडे अच्छा हा 5/4 जो आहे बरोबर 5/4 हा 4 ला मी 2 * 2 मध्ये कन्वर्ट करू का म्हणजे माझ्याकडे राहील काय शिल्लक बघा हा -5 अपॉन ह्याचा फक्त एक 2 लिहितो ओके -5 अपॉन ह्या दोघांपैकी एक 2 लिहिला आणि दुसरा 2 जो आहे तो ह्याला खाली डिवाइडला येणार तो मग इथे 2 येणार तो मग 2 cos sin किंवा 2 sin cos चा फॉर्म्युला मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलेला 2 sin cos चा फॉर्म्युला काय आहे sin 2x बरोबर मग इथे काय होणार sin 2x केलं तर 5x/4 आहे ना मग 2 ने डिवाइड केलं तर 5x/2 होणार का sin 5x/2 येणार ओके आणि
ओके झालं. आता पुढे काय येणार नेक्स्ट स्टेपला, मायनस हा 5/2 तर आहे माझ्याकडे. आता 1/sin कोणाचा फॉर्म्युला आहे, कोसेकचा. मग इथे काय येणार, कोसेक 5x/4, कोसेक 5x/4. ओके, इथे तुमचा आन्सर संपला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. ओके, आम्ही क्वेश्चन लिहिलंय y इज इक्वल टू, परत एकदा क्वेश्चन लिहून घेतलं लेट करून. ओके, त्याच्यानंतर माझ्याकडे लॉग आहे आणि लॉगच्या आतमध्ये इथे बघा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते सगळं, हे इथे डिवाइड मध्ये आहे. लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर आपण लॉग a प्लस लॉग b असं करतो ना. ओके, चला नेक्स्ट स्टेपला बघूया आपण काय करता येईल याच्यामध्ये चेंजेस. पहिले तर आणखी एक स्टेप करतो. इथे लॉग ब्रॅकेट मध्ये हा 4⁻²x आहे, हे सर्वांना वेगळं करतो. हा x² + 5 आहे, x² + 5 त्याच्या डोक्यावरती 3/2 आहे. ओके, आणि डिनॉमिनेटरला हा 2x³ + 4 आहे, 2x³ - 4 आहे. ओके, त्याच्या डोक्यावरती रूट आहे म्हणजे 1/2 आहे ना, पण हा त्या ब्रॅकेटच्या वरती 3/2 पण आहे. मग 1/2 + 3/2 होईल का, आणि या दोघांचे ऍडिशन 1/2 + 3/2 किती येणार, 1/2 + 3/2. डिनॉमिनेटर 1/2 मल्टिप्लाय होणार, ते प्लस नाही होणार, मल्टिप्लाय होणार. ओके, म्हणजे किती येणार, तर 3 × 1 3, खाली 2 × 2 4 येणार. ओके, मग इथे मी डायरेक्टली इथे घेतो 3/4, 3/4. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय करणार पुढे, इथे बघा अच्छा y इज इक्वल टू, आता मी सगळ्यांना स्प्लिट करतो. log 4⁻x, log 4⁻2x सॉरी, log 4⁻2x प्लस हे वाला मल्टिप्लिकेशन मध्ये येणार log x² + 5 ब्रॅकेटच्या वरती 3/2. त्याच्यानंतर हा इथे डिनॉमिनेटरला आहे म्हणजे मायनस लॉग घेणार मी, मायनस लॉग 2x³ - 4 ब्रॅकेटच्या वरती 3/4. ओके, कळतंय. नेक्स्ट आता परत एकदा y इज इक्वल टू, हा डोक्यावरचा नंबर खाली येतो, लॉगरिथम मध्ये हा 2x खाली आला, 2x log 4 आला माझ्याकडे, प्लस हा इकडचा डोक्यावरचा नंबर 3/2 खाली आला, log x² + 5 आलं, आणि मायनस हा डोक्यावरचा नंबर 3/4 खाली आला. लॉग मध्ये काय राहिलं माझ्याकडे, 2x³ - 4. ठीक आहे. चला आता डिफरन्शिएट करतो मी, डिफरन्शिएट y with respect to x, डिफरन्शिएट y with respect to x. आता इथे y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy/dx. नेक्स्ट इथे 2x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, हा log 4 कॉन्स्टंट आहे, 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 येणार म्हणजे 2 log 4 राहणार का, बस 2 log 4 प्लस हा 3/2 बाजूलाच राहणार. नेक्स्ट log चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, लॉगरिथमचं डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे 1/x² + 5, आणि परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं निघणार, x² चं. काय असतं x² चं डेरिव्हेटिव्ह, 2x लिहू का डायरेक्टली मी, x² चं डेरिव्हेटिव्ह 2x, त्यानंतर 5 चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, मायनस 3/4. इकडे मला लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय माझ्याकडे 1 घेणार का, 2x³ - 4. आता परत मला 2x³ - 4 चं डेरिव्हेटिव्ह काढणार, 4 कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. 2x³ चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3 × 2 = 6, 6x² येणार का, 6x². ओके, आता मी काय करतो बघा, इकडे चेक इथे हा 2 कॅन्सल होतोय का आपला, हा 2 कॅन्सल होतोय. नेक्स्ट इथे पण बघा इथला 2 × 2 = 4, 2 × 2 = 4 आणि 2 × 3 = 6, चालेल का. ओके, आणि इथून पण माझ्याकडे, ठीक आहे, पुढे काय चेक करूया आपण आणखी काय होतं का. नेक्स्ट dy/dx इज इक्वल टू, dy/dx इज इक्वल टू, आणखी काय होऊ शकतो, 2 log 4 तसंच ठेवतो मी इथे, 2 log 4 प्लस इथे काय राहिलं 3x, 3x/x² + 5 मायनस इथे काय राहिलं 3 × 3 = 9/2, बरोबर. 9 हा x² पण आहे, 9 च्या बाजूला 9x²/2 ब्रॅकेट मध्ये 2x³ - 4. ओके, इथून तुम्ही 2 कॉमन काढलं तरी चालेल आणि असंच ठेवलं तरी चालेल, कारण क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला तसंच दिलेलं आहे, 2x³ - 4 दिलेला आहे. ठीक आहे. सो स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक जरूर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
थँक्यू.